नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या म्हणजेच 20 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. एस जोशी यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. चुदू पोककोडन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात कधी करण्यात आली? ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 31 डिसेंबर 1600. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्रीपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. विजयलक्ष्मी पंडित. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, युगंधरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? युगंधरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सुमती क्षेत्रमाडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे हे भारतीय राज्यघटनेत काय आहे? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे हे भारतीय राज्यघटनेत काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. मूलभूत कर्तव्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी जीवनसत्व या कमतरतेमुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 45.22%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानामध्ये एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? भारतीय संविधानामध्ये एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 11. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 30 ते 35% दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 24 सप्टेंबर 1873. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, राजाराम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? राजाराम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 22 मे 1772. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे? नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. कुसुमाग्रजांचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. केरळ या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मध्य प्रदेश या राज्य सरकारने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. शरद कमल अचंथा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात? कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 74.04%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. भारतातील कोणत्या राज्यात एकशिंगी गेंड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे? भारतातील कोणत्या राज्यात एकशिंगी गेंड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आसाम या राज्यात एकशिंगी गेंड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. चारा नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? चारा नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जयंत नारळीकर यांचे चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ज्योतिबा फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. डांगोरा एक नगरीचा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? डांगोरा एक नगरीचा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, त्र्यंबक विनायक सरदेशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. माझी जीवनगाथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माझी जीवनगाथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवनगाथा हे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता? शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दुसरा बहादूर शहा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. होमरूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारला आहे? होमरूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आयर्लंड या देशातून होमरूल हा शब्द स्वीकारला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. कुमार हिमालय कोणत्या दोन नदीचा भाग म्हणून ओळखला जातो? कुमार हिमालय कोणत्या दोन नदीचा भाग म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पहिली नदी आहे सतलज आणि दुसरी आहे काली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो? भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 18 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. 1901 ते 2022 पर्यंत वेदर रिपोर्टनुसार 2022 हे भारतातील कितवे उष्ण वर्ष आहे? 1901 ते 2022 पर्यंत वेदर रिपोर्टनुसार 2022 हे भारतातील कितवे उष्ण वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5वे वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. सागरा प्राण तळमळला हे गीत कोणाचे आहे? सागरा प्राण तळमळला हे गीत कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विदा सावरकरांचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विटॅमिन डीच्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1999 वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. कलम 365 कशाशी संबंधित आहे? कलम 365 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती राजवट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 82.14%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे? रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वसंत कानेटकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे? मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड या राज्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजकुमारी अमृत कौर. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.